सद्गुरू शंकर महाराज जन्मले की प्रकटले, त्यांचे खरे आईवडील कोण? नाशिक जवळील अंतापूर गावामध्ये चिमणाजी नावाचे एक शिवभक्त राहत होते. त्यांना मुलेबाळे नव्हती. एकदा त्यांच्या स्वप्नात शंकर भगवान आले व ते त्यांना म्हणाले, शेजारच्या जंगलामध्ये जा, तिथे तुला 7 वाघांच्या मध्ये एक बालक दिसेल. त्या बालकाला घेऊन ये व त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ कर. दुसऱ्या दिवशी चिमणाजी जंगलात गेले. तेथे 7 वाघांच्या मध्ये एक बालक दिसला व त्याला ते घरी घेऊन आले व आपल्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला. तेच पुढे जाऊन बनले आपले सद्गुरू श्री शंकर महाराज. पण एक गोष्ट अजूनही कोणाला समजली नाही की त्या बाळाला तिथे कोणी आणून ठेवलं, कधी आणून ठेवलं, त्याचे खरे आईवडील कोण, अद्यापही कोणालाही माहिती नाही. तर ज्या दिवशी चिमणाजी जंगलामध्ये गेले, त्या बाळाला घेऊन घरी आले, त्या दिवशी सोमवार होता आणि दुर्गाष्टमी होती. पण ते साल कोणतं होतं हे देखील अद्याप कोणाला माहीत नाही. म्हणूनच असं मानलं जातं की हे महादेवाचे अवतार असलेले श्री सद्गुरू शंकर महाराज हे प्रकट झाले आणि कार्तिक महिन्याचे येणाऱ्या प्रत्येक दुर्गाष्टमीला आपण यांचा प्रकट दिन सोहळा साजरा करतो. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.